आता यांनी मला झोपेत असताना सलाईन लावली सगळ्यांनी याविषयी जाणार। आरक्षण कसं मिळायचं आता? सरकारला वाटतं सलाईन लावणारी यांचेच लोक, मरून नाही देणारे यांचेच लोक। मग आपल्याला काय ताण आहे आता? ते लांबून अधिकारी आणि सरकार लांबून मजा बघतोय। सरकार म्हणताय त्यांचेच लोक त्यांना सलाईन लावतात, त्यांचेच लोक त्यांना मरून देत नाहीत। मग अंमलबजावणीचं आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही। हे मला कोण सलाईन लावणार आहेत ना, ही अंमलबजावणी जबाबदारी जाते। मी मरायला तयार आहे, तुम्ही कोण मला वाचणार आहे? आता अंमलबजावणीचं काय करायचं? याने उलट सरकारला सांगायला पाहिजे। सगळा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर डोळ्यातनं आसव खाली गळावे तशा पद्धतीनं मनसाच्या भावना बाहेर उचंबळून येतात। जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 5वा दिवस आणि 5व्या दिवशी जरांगे पाटील यांना सलाईन लावण्यात आली। त्यावेळेला मात्र आरक्षण आता कसं मिळणार आहे? मी मराठा समाजासाठी मरायला तयार आहे अशा पद्धतीची भावना मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे। अंतरवली सराटीतला हा व्हिडिओ आहे। मला मरू द्या, मी समाजासाठी मरायला तयार आहे अशा पद्धतीची भावना जरांगे पाटील व्यक्त होताना पाहायला मिळतात। इथल्या सरकारला नेमकी कधी जाग येणार आहे हा सवाल मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणातून आपल्याला पाहायला मिळतोय। गेल्या 5 दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत। ना अन्न ना पाणी, कसल्याही गोष्टीची तमा न बाळगता हा माणूस मराठा समाजासाठी उपोषण करायला तयार आहे। सरकार म्हणून काही जिम्मेदारी जबाबदारी आहे का नाही? सरकारने या सगळ्या गोष्टीला तोडगा काढला पाहिजे। नाही त्यावेळेला सरकार जातं, शब्द देतं। पहिल्यापासून सरकार मराठा समाजाला शब्दच देत आले। या तारखेला आरक्षण देऊ अशा पद्धतीची हुलकावणी सरकारनं मराठा समाजाला दिली, पण दिलेला शब्द आजपर्यंत सरकारने पाळला नाही आणि हे वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळत आहे। सरकार म्हणून आपली काही जबाबदारी जिम्मेदारी आहे का नाही? माणसं मरत आहेत, माणसं गोळा होत आहेत, माणसं उपोषण करतायत, त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढणं सरकारची जबाबदारी आहे। सरकार म्हणून तुम्ही काय भूमिका घेताय आणि सरकार म्हणून तुमचं मत नेमकं काय या सगळ्या गोष्टी लोकांना कळू द्या। एवढा मोठा समाज आज उघड्यावरती पडलाय, त्या समाजाचे मायबाप होण्याचं काम सरकार करणार आहे का नाही? खऱ्या अर्थानं हाच सवाल आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय युट्यूब चॅनल मध्ये। गेल्या 5-6 महिन्यापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटायला तयार नाही। कधी सरकार वेळ मागत आहे, कधी सरकार शब्द देते आणि दिलेला शब्द सरकार पाळत नाही। मुंबईमध्ये गुलाल उधळायला सरकार सोबत आहे, मुंबईमध्ये फुलांचा वर्षाव करायला सरकार सोबत आहे, मात्र सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश प्रेरित करायला सरकार सोबत नाही। मग या सरकारचं नेमकं काय केलं पाहिजे हा प्रश्न उपस्थित केला जातो। पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले। मी समाजासाठी मरायला तयार आहे, मला सलाईन का लावली अशा पद्धतीचा प्रश्न ते विचारताना पाहायला मिळतात। मनोज जरांगे पाटील यांची तब्येत चिंताजनक आहे। वेळोवेळी आम्ही तुम्हाला अपडेट देत आहोत। आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा।